वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड्स. आज आपण पाहणार आहोत रवा आणि बटाट्याचं थालीपीठ. खूप एकदम इझी रेसिपी आहे. छान होतात अगदी मऊ आणि तुम्हाला टोमॅटो सॉसबरोबर खायलाही छान आहे. संडेच्या नाश्त्यासाठी तर एकदम उत्तम. त्याच्यासाठी आपण आता बघूया. मी एक पॅन घेतला आहे आणि त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकलं आहे. ह्यात आपण थोडं मीठ चवीनुसार आणि अर्धा चमचा तेल टाकून ह्या पाण्याला आपण उकळी येऊन देऊया. छानपैकी या पाण्याला उकळी आली की मग आपण त्याच्यामध्ये 1 पेला रवा टाकूया आणि हा चांगला आपण भाजून घेऊया त्याच्यामध्ये. तुम्हाला जर वाटलंस तर तुम्ही ह्याच्यामध्ये अजून थोडं पाणी ॲड करू शकता. पाणी सोकून घेतं ते पूर्ण, पण हा जो रवा आहे तो पूर्ण छानपैकी भाजून घ्यायचा आहे. अशाच छान छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येईन. माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता हा रवा ऑलमोस्ट छान भाजला आहे. ह्याच्यावर मी झाकण ठेवते आणि अजून थोडंसं गरम होऊन देते. आता हे झालेलं आहे. हे आता मी एका बाउलमध्ये काढलेलं आहे. कोथिंबीर, मिरची, धणे पावडर, जिरे पावडर, चॅट मसाला आणि हळद या सगळ्या गोष्टी मी ह्याच्यामध्ये एकत्र केलेल्या आहेत आणि ह्याला छान मळून घेते आहे. हा रवा थंड झालेला आहे बरं. आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत 2 उकडलेले बटाटे, जे मी स्मॅश करून घेतलेले आहेत. ह्याला आपण छानपैकी एकजीव करून घेऊया. तुम्हाला जर वाटलंच तर ह्या मिश्रणामध्ये तुम्ही थोडंसं मीठ अजूनही घालू शकता. मी मगाशी सुजीमध्ये मीठ घातलेलं होतं, तर तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही चवीप्रमाणे ह्याच्यामध्ये घालू शकता. आता हे पीठ छानपैकी मळून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, हे असं छानपैकी मळून झालेलं आहे. ह्याला बाजूला ठेवते. आता मी एका पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि आता हे थालीपीठ मी असं थापते आहे. हे मी खालचं जे हे आहे ते प्लास्टिकचं घेतलं आहे. प्लास्टिक घेतलं आहे. तुम्ही घेऊ शकता एखादा कॉटनचा कपडा खाली. पण हे थालीपीठ तुटत मुळीच नाही. खूप छान होतात आणि हे आपल्याला मध्यम आचेवर ह्याला गरम करायचं आहे, भाजायचं आहे. बिकॉज रवा पण आहे आणि बटाटा पण आहे, तर ते तेल जास्त सोकून घेतं. हे असे मी एक छोटे-छोटे गरम केलेले आहेत आकाराचे आणि त्याला छानपैकी भाजून घेतलेलं आहे. जसे एक तयार होत आहेत तसे मी ते काढून घेते आणि नवीन त्याच्यात टाकते आहे बनवून. हे बघा, माझे थालीपीठ तयार झालेले आहेत. अगदी सिंपल रेसिपी आहे, हो की नाही? तुमचा जास्त वेळ लागणार नाही. संडेच्या दिवशी किंवा एखादे पाहुणे घरी आलेले असतील तर अशावेळी तुम्ही बनवू शकता. खूप छान रेसिपी आहे. तुम्हा सगळ्यांना धन्यवाद.